विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोकणाची आहे, एकीकडे पैशांच्या बॅगा सापडत आहेत, तिकडे स्वतः तिकडे जाऊन तिकडे कंप्लेंट सुद्धा करत आहेत, मात्र सरकार काही बोलत नाहीये. अशामध्ये याला जोडून असा प्रश्न आहे की निकाल आता थेट पुढे ढकलण्यात आला. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे की कुठल्या पक्षाच्या कार्यालयामध्ये बसून काही निर्णय होतात असं सर्वसामान्य माणसाला वाटावं अशी परिस्थिती आहे. 22 तारखेला कोर्टानं निर्णय दिल्यानंतर 31 तारखेपर्यंत निवडणूक आयोग 24 नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची घोषणा करत नाही. 30 तारखेला करतं, मतदानाच्या एक दिवस अगोदर. काल मतदान होतं 2 तारखेचं. दुपारी निवडणूक आयोग जाहीर करतो की आता 3 तारखेला मतमोजणी होणार नाही, किंवा कोर्ट जाहीर करतं 3 तारखेला मतमोजणी होणार नाही तर 21 तारखेला होणार आहे. आणि म्हणून या लोकशाहीची, या निवडणुकांची थट्टा उडवण्याचं काम सत्ताधारी पक्ष आणि त्यांच्या ह्या नावाला असलेल्या स्वायत्त संस्था, ह्या नावाला यांची स्वतःची स्वायत्तता आता राहिलेली नाही. हे आता आयोग फायोग जे हे आहेत हे फक्त मला वाटतं कोणाच्या तरी इशाऱ्यावर काम करणारे लोक झालेले आहेत. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींची अशा पद्धतीनं वाताहत लागलेली आहे. एकीकडे मुख्यमंत्री म्हणत आहेत की निवडणुका पुढे ढकलणं हे चुकीचं आहे, मात्र अशा पद्धतीमध्ये दुबार मतदाराचा जेव्हा मुद्दा येतो त्यावेळेला मात्र मुख्यमंत्र्यांकडून बाजू घेतली जाते निवडणूक आयोगाची. याकडे कसं पाहता? असं आहे की तुम्हीच सांगता की एका वेळेला मुख्यमंत्री निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात बोलतात, एकदा राज्याचे मुख्यमंत्री निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या बाजूने बोलतात असं तुम्ही म्हणता. याचा अर्थ महाराष्ट्राला पाहायला मिळालं की राज्याचे मुख्यमंत्री हे 2 तोंडानं बोलतायत. हे बरं झालं.